हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दे वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतो। कालच्या चिंतनामध्ये आपण बघायला सुरुवात केलेली आहे, मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचेतसा राक्षसी माम असुरीं चैव प्रकृती मोहिनी श्रिता। अशा राक्षसीनी असुरी प्रकृतीच्या आश्रयाला जाणारे जे असतात त्यांचं जन्म, त्यांची कर्म, त्यांची आशा, त्यांचं ज्ञान हे सगळं व्यर्थ आणि निष्फळ असतं असं भगवंत सांगायला लागलेले आहेत। माऊलींनी सुरुवातच त्यांचा जन्मच निष्फळ आहे म्हणून सांगितला आणि ते सांगण्यासाठी कशी निष्फलता आयुष्यामध्ये येते, रिकामपण आयुष्यामध्ये कसं भोगायला मिळतं, काही सगळं असून सुद्धा काही नसल्यासारखं वाटतं, असलं जे रिकामपण आहे ही जाताना आपली कृतार्थता आणि आपला आनंद घेऊन जाते। त्यामुळं आनंदरहित अवस्थेमध्येच आपण प्राण सोडतो, आनंदरहित असतानाच आपण जगत असतो आणि सुखाचा भास फक्त होत असतो, मी सुखी आहे, मी सुख मिळवायला लागलो, त्या सुखामध्ये मला खूप बरं वाटतं, अशा नुसत्या कल्पनेमध्ये जगण्याची आपण शक्यता असते। तो सगळ्यात श्रेष्ठ विचार केलेला आहे, जन्माला आल्यानंतर ही ब्रह्मविद्या ज्याने प्राप्त केली नाही, आत्मविद्याचा ज्याने अभ्यास केलेला नाही, त्याचा जन्म सगळा फुकट जातो। माऊली 13व्या अध्यायामध्ये म्हणतात, ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे म्हणून चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान। असं रिकामपण तुझ्या वाट्याला येईल आणि आयुष्य सगळं व्यर्थ जाईल। हा व्यर्थ जाणाऱ्या आयुष्याला तू थांबवू शकतोस, त्यासाठी तुझं क्रिय, तुझं प्रारब्ध आणि तुझं संचित तुझ्या आडवं येत नाही। संचित आणि प्रारब्ध हे शरीरासाठी असतं, ज्ञानप्राप्तीच्या आडवे येत नाही। शरीर हे बाहुलं आहे प्रारब्धाच्या हातातलं, त्यामुळे शरीरामध्ये घडणारी जी सुखदुःख, अनुकूल प्रतिकूल गोष्टीचा जो अनुभव आहे तो प्रारब्धाने येतो। पण ते अनुकूल आणि प्रतिकूलता मानण्याचं किंवा न मानण्याचं स्वातंत्र्य भगवंत, शास्त्र आपल्याला, संत आपल्याला देतात। त्या अशा असणाऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग किंवा उपयोग आपण केव्हा करून घेणार आहे, त्यासाठी कृतार्थता अनुभवता आली पाहिजे। आणि म्हणूनच माऊलींनी सांगितलेलं आहे, जन्मले ते मोह जे वारसे विनवते। तो फार दृष्टांत सुंदर दिलेले आहेत की का जे काय ते पढनिले ते मरकट नारळ तोडिले, का आंधळ्या हाती पडले मोती जैसे। 176 नंबरच्या ओवीचा विचार मागच्या चिंतनामध्ये आपण केलेला होता। माकडाच्या हातामध्ये नारळ त्याला खाता येतील काय सांगा? आहेत नारळ, नारळामध्ये काय गुण नाहीत का? त्यात गोड असणारं पाणी आहे, गोड असलेलं खोबरं आहे, पण ती कवचाच्या आत आहे ना। मूर्खांना जसं हे अंतरंगातलं ज्ञान समजणार नाही, जसं मरकटांना त्या कवटीच्या खालचं खोबरं काढताच येणार नाही जरी ठाऊक असलं तरी सुद्धा। किंवा आणखीन एक दृष्टांत दिलाय, आंधळ्या हाती पडले मोती जैसे। आंधळ्याच्या हातामध्ये मोत्यांचा काय उपयोग आहे सांगा बघू? त्याला काय ते दिसणार आहे? आणि दिसून जो त्याचा आनंद आहे तो त्याला घेता येणार आहे का? आणि ज्याला दिसलंच नाही त्याला वापरायचं ते कळेल का? नाही। या सगळ्या गोष्टीचा विचार माऊलींनी या दृष्टांताद्वारे केलेला आहे। त्यामुळे जोपर्यंत आपल्याला ह्या विद्येची, आत्मविद्येची प्राप्ती होत नाही,
आणि समाधान लाभत नाही, तृप्तीचा अनुभव येत नाही, तोपर्यंत सगळं निष्फळ आहे. आपण ठेवलेल्या अपेक्षा, आपली कर्म, आपल्याला जे प्राप्त झालं, ज्याचा गवगवा करतो मला ज्ञान प्राप्त झालं म्हणून, ते सगळं ज्ञान सुद्धा निष्फळ आहे. मोघ शब्द वापरलेला आहे आणि त्या ठिकाणी 3 वेळा मोघ शब्द वापरला आहे. मोघ आशा, मोघ कर्म, मोघ ज्ञान. त्याला कारण आहे राक्षसी आणि असुरी जी प्रवृत्ती आहे त्या प्रकृतीचा आपल्यावर असणारा प्रभाव. त्यामुळं मोहाला प्राप्त झालेला जीव, त्या मोहिनीचा सुद्धा प्रभाव आपल्यावरती पडतो. म्हणून राक्षसी, असुरी, प्रकृती, मोहिनी 3 प्रकृतीचं सुद्धा वर्णन केलंय. काही ठिकाणी 2च प्रकृती सांगितलेल्या आहेत, राक्षसी आणि असुरी. त्यामुळं मोहित होतो तो जीव असं सांगितलेलं आहे. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असणारी आत्मविद्या ज्याने प्राप्त केली नाही त्यांचं आयुष्य निष्फळ ठरतं, त्यांचं ज्ञान निष्फळ ठरतं, त्यांचं जगणं निष्फळ ठरतं. जे आले थिक कर्म जयाचे निपजले, उदाहरणार्थ सावरी फळं आले घेपेना दिजे. त्या निवडुंगाला आलेलं फळ घेताही येत नाही, दुसऱ्याला देताही येत नाही. त्याला काय आयुष्य म्हणायचं? ज्याला स्वतःचंही सुख भोगता आलं नाही आणि दुसऱ्यालाही सुखी करता आलं नाही, त्याचं आयुष्य व्यर्थ गेलं, निवडुंगाच्या फळासारखं. म्हणून आपण कसं व्हावं? इतर जी फळं आहेत ना, ती फळं स्वतःसाठी काही खात नाहीत, पण दुसऱ्याला देत राहतात. अशा पद्धतीचं फळ व्हावं, निवडुंगाचं होऊ नये. म्हणून त्यांनी जी शास्त्र वाचली त्या शास्त्राला तरी अर्थ काय? अध्यात्म विद्येचा कधी विचार केला काय? जी विद्या मला कृतार्थ करणार आहे ती विद्या. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी मिळून ज्या काही विद्या अर्जित कराल त्या सर्व शरीराच्या त्यागाबरोबर संपून जातात, येणार नाहीत आपल्याबरोबर. कशानं? ज्ञानेंद्रियानं मिळवलेलं, कर्मेंद्रिय वापरून मिळवलेलं, म्हणजे आपण प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे, कुठली तरी पोट भरायची विद्या समर्थ त्याला म्हणतात. ती विद्या प्राप्त केली, कुठलीही विद्या असू दे, ती श्रेष्ठ दर्जाची असू दे, ती विद्या जरी प्राप्त केली, कर्मेंद्रियाच्या मनबुद्धीचा वापर करून ती मिळवलेलं जे जे म्हणून आहे माझ्या शरीराबरोबर संपणार आहे, पुढच्या जन्मात त्यातलं काही उपयोगाला येणार नाही. म्हणजे निष्फळ ठरलं का नाही? मोघ ठरलं का नाही? ठरलं. रसायनशास्त्राचं किंवा आणखीन एखाद्या शास्त्राचं नोबेल पदक मिळवणारा जो आहे, खूप रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळवतो, याचा अर्थ किती श्रेष्ठ आणि हुशार माणूस असेल तो बघा. असा एखादा नोबेल प्राप्त असणारा, नोबेल बक्षीस पारितोषिक प्राप्त असणारा जो आहे, असा रसायनशास्त्रात समजा त्यानं मिळवलं, तर पुढच्या जन्मात त्याला रसायन शब्द देखील लिहिता येणार नाही, आपोआप परत शिकावं लागेल. रसायन हा शब्दच लिहिता येणार नाही. वास्तविक मागच्या जन्मात त्यानं पारितोषिक मिळवलंय रसायनशास्त्रावर, साहित्य क्षेत्रामधलं पारितोषिक मिळवलेलं आहे. पण आता कुठंच त्यातलं काही नाही. आता एक शब्द सुद्धा बोलता येत नाही त्याला, किंवा त्यातला शब्द सुद्धा त्याला आठवत नाही. गेल्या जन्मातला व्यर्थ गेलं का नाही बघा? केलं. कारण जे जे म्हणून शरीराशी संबंधित आहे, व्यवहारात आहे, जगातलं आहे, ती सगळी वृत्ती ज्ञानं आपोआप आपल्या शरीराबरोबर नष्ट होत असतात. त्यामुळं असा एखादा शास्त्राचा व पंडित जरी असला साहित्य क्षेत्रातला तरी त्याला 12 कडीपासून शिकायला सुरुवात करावी लागेल. साहित्य क्षेत्रात त्यानं पारितोषिक मिळवलं होतं मागच्या जन्मामध्ये, पण पुन्हा जन्माला आल्यानंतर त्याला परत 12 कडी शिकावी लागते. एखाद्यानं समजा त्या शूटिंगमध्ये धनुर्विद्या आहे, आणखीन काय काय ऑलिम्पिकमध्ये खेळ आहे, कुस्ती आहे, ते सगळं कुठल्या धनुर्विद्येमध्ये ऑलिम्पिक जर त्याने गोल्ड मेडल मिळवलेलं असलं, तर पुढच्या जन्मामध्ये त्याला धनुष्य काय आहे, ती प्रत्यंचा काय असते, ते तीर काय आहे, हे शब्द देखील माहीत नसतात. पुन्हा त्याला शिकावं लागेल. आता गेल्या आयुष्यामध्ये, गेल्या जन्मामध्ये त्यांना ऑलिम्पिकमध्ये हे गोल्ड मेडल मिळवलं होतं. तसं एखादा कर्मकांड करणारा एखादा प्रकाड पंडित विद्वान जरी असला, तर पुढच्या जन्मामध्ये किती श्लोक, सगळे वेद पाठ, त्याला उपनिषदाच्या सगळ्या गोष्टी पाठ, वेदांच्या ऋचा पाठ. पण तोच जरी असला, नुसता कर्मकांड करणारा आहे, मुक्त झाला नाही, तर असा शास्त्र पंडित सुद्धा पुढील जन्मामध्ये त्याला कदाचित यातले उपनिषदातले आणि वेदातले श्लोक परत शिकवावे लागतील. वक्रतुंड महाकाय यापासून सुरुवात करावी लागेल त्याला माहीतच नाही त्यातलं काय. गेलं कुठं? ते गेलं शरीराबरोबर गेलं.
म्हणजे शरीराबरोबर येतं आणि शरीराबरोबर जातं, त्याला किंमत दिल्यामुळं आपला जन्म व्यर्थ जायला लागलेला आहे. म्हणून माझ्या शरीराच्या पलीकडं आणि शरीर गेल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याचं अवधान त्याच्याकडे पाहणं ही नाहीच, आणि त्यामुळं आपल्याला कळत नाही. म्हणून सर्व विद्यांच्या बाबतीत ही गोष्ट लागू पडते बरं का. त्यातले अपवाद एकच विद्या आहे की भगवंत जी विद्या की भगवंताचं स्वरूप प्रकट करणारी, आत्मज्ञान देणारी आणि मला जीवनमुक्त करणारी जी आत्मविद्या आहे ती आत्मविद्या सगळ्यात श्रेष्ठ आहे. ती आत्मविद्या प्राप्त केल्यामुळे पुढील जन्मात हा पसारा मांडायचीच गरज पडत नाही. आता एकदा आवरलेला असतो ना सगळा पसारा, तो पसारा सोडूनच मी गेलेलो असतो ना, परत मांडावा लागत नाही ना. पण या जन्मातील साधनेचा श्री गणेशा जो आहे ते पुढील जन्मात आपल्याला करावा लागणार नाही. किती शास्त्रमध्ये शिकू दे, पुढच्या जन्मात त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून सारभूत असलेली अध्यात्म विद्या जी आहे ती एकच अध्यात्म विद्येचा आपल्याला ध्यास लागावा, अन्य काही करू नये. करू नये काय याचा अर्थ काय? पोटापुरत्या आहेत त्या पोटापुरत्या मर्यादित ठेवाव्या. पोटाच्या पलीकडे त्याचा विचार करत आपण बसलो तर तो विचार मला त्या अध्यात्म विद्येपासून दूर नेईल, आत्मसुखापासून भरकटायला लावे. एक श्लोक सुंदर आहे, संस्कृत सुभाषित आहे. अनंत शास्त्रम बहुलाच विद्या अल्पश्च कालो. वर्णन कसं तो शास्त्रकार करतो बघा. अनंत शास्त्रम बहुलाश विद्या अल्पश्च कालो. त्यातली खरी गोष्ट ती आहे. बहुविघ्नताय यद सारभूतम तद उपासनीयम. फार सुंदर असा उपदेशामध्ये केलेला आहे बघा. त्यामध्ये म्हणतात अनंत शास्त्र आहेत, बहुलाक्ष विद्या म्हणजे अनेक प्रकारच्या विद्या आहेत, परंतु अल्पश्य कालो. माणसाजवळ वेळ अगदी थोडा आहे, शॉर्ट आहे. स्पॅन ऑफ लाईफ इज व्हेरी शॉर्ट. आता एवढ्या शॉर्टमध्ये काय करायला पाहिजे मग? मला काम, काळ, वेग याचं गणित मांडायला पाहिजे ना. आपले सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे काम, काळ, वेगाचं गणित मांडायला पाहिजे. एवढी सगळी शास्त्र मी एका जन्मामध्ये वाचत बसलो तरी मला ती किती जन्म घ्यावे लागतील? अनंत शास्त्र बहुलाक्ष विद्या. अरे आहेच सगळ्या, पण तुला केवढं पाहिजे आहे? बहुविघ्नता आहे, म्हणजे त्यामध्ये विघ्न फार. काय सहजासहजी ते प्राप्त होणार आहे? तसे गुरु तरी सांगणारे भेटायला पाहिजे. माझं शारीरिक स्वास्थ्य तर तसं चांगलं पाहिजे, मला आयुष्य तर तेवढं पुरेसं मिळायला पाहिजे, माझ्याकडे वेळ तरी असायला पाहिजे. एवढं काहीच नसणार आहे, मग माझं सगळं व्यर्थ जाणार आहे. म्हणून त्यात विघ्न फार असतात. म्हणून काय करावं? बहुविघ्नता आहे. यद सारभूतम तद उपासनीयम. जे जे म्हणून सारभूत आहे ते सारभूत आहे त्याचीच उपासना करावी, अन्याच्या नादाला लागू नये. मग सारभूत काय आहे? अध्यात्म विद्या, भगवंताचं ज्ञान, परमात्म ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणि सारभूत आहे. अगदी थोडा थोडा आहे, अगदी थोडा. आमचं चित्तच त्याच्याशी एकरूप होत नाही, चित्त साह्याला येत नाही, म्हणून ते मिळणं झालं. थोडे आहे चित्त साह्य झाली या तुकाराम महाराज बोलतात. काय फार मोठं नाही बरं काय ते, अगदी कमी आहे, अगदी कमी. आणि तरी सुद्धा एवढा मोठा पसारा मांडत आपण बसतो. इतक्या विद्या प्राप्त करण्याच्या नादामध्ये कीर्ती, अभिमान, दंभ, दर्प या सगळ्या चक्रामध्ये, दुष्ट चक्रामध्ये आपण अडकून बसतो. आणि म्हणून सारभूत असलेलं हे एवढंसं छोटंसं आहे, एवढंच करावं. विचार केला तर नाम हे सारभूत आहे. अत्यंत सारभूत काय असेल तर नाम आहे. संत एकांती बैसले तर सर्व सिद्धांत शोधले. आणि ते हे काढले काय निळोबांचं अभंग आहे, ते जे काढले ते सार हे श्रीहरीचे नाम, असं निळोबा आपल्या अभंगामध्ये म्हणतात. संत एकांतात बसले, त्यांनी चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर लक्षात आलं की याचं एक सार या सामान्य जीवाना दिलेलं बरं. आणि म्हणून नाम हे साधन दिलेलं आहे. एका नामाला जर सारभूत विद्या आपल्याला प्राप्त करून घ्यायला एक नाम पुरेच आहे आपल्याला. बाकी जर ढीगभर ग्रंथ वाचून आणि ढीगभर शास्त्रांचा अभ्यास करून काय हातात मिळणार आहे सांगा? पंडित बनायचं आहे का मुक्त बनायचं आहे असे आमचे सद्गुरू बोलतात. तुला पंडित बनायचं आहे, महाराज बनून राहायचं आहे काय मुक्त व्हायचं आहे? बऱ्याच जणांना ते व्यसनच आहे महाराज बनण्याचं. चार गोष्टी लोक मला भक्त, माझे दास म्हणणारे कोणतरी माझ्या भोवती असावेत,
माझी सगळी सेवा करणारे असावेत, माझं सगळं चालवणारे असावेत, माझा गवगवा जगभर करणारे असावेत, असे सगळ्या शिष्यांचा गोतावळा जमा करून त्यातच आनंद मानणारे खूप मंडळी आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला मुक्त व्हायचं आहे, त्यासाठी एवढ्या मोठ्या भांडारांची गरज नाही मला. एवढी सगळी लोक माझ्या स्तुतीसाठी लागत नाहीत. माझी कीर्ती जगभर व्हायला पाहिजे अशी गरज नाही आत्मविद्येसाठी. आत्मविद्येचा उलट कीर्तीचा त्याला वावडा आहे, त्याला धनसंपत्तीचं वावडा आहे त्याला. पण तरी सुद्धा आपण धनसंपत्तीच्या द्वारे, कीर्तीच्या द्वारे हे सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या शरीराबरोबर कीर्ती, धन, संपत्ती, मिळवलेलं सर्व काही निघून जातं. मी मिळवलेली सगळी सर्टिफिकेट माझ्या दहनाच्या त्या अग्नीमध्ये जळून जातात. काही उपयोग आहे त्याच्या सर्टिफिकेटचा? मुलं ठेवतील काय सर्टिफिकेट ते? आता ठेवून म्हणून झाले बाबांचं. ते बाबा काय काय बरेचशा 15 आमच्या बाबांच्या डिग्री आहेत. त्या डिग्रीची एवढ्या मोठ्या फाईल आहेत. त्याने मिळवलेली मेडलची एक खोलीच बनून राहिलेली आहे. मुलं मेडल विकतील ती किंवा मोडीवर देतील, कारण त्यांना त्याची गरजच नसते. माझ्या सर्टिफिकेटची माझ्या पोरांना माझ्या मृत्यूनंतर काय गरज आहे? कशाला ठेवतील? विनोदानं म्हणतात बघा, एकच सर्टिफिकेट पोरं ठेवतात, ते म्हणजे डेथ सर्टिफिकेट जपून ठेवतात आपल्या आई वडिलांचं. का? ते लागतं कुठंतरी वापरायला लागतं. वारसा हक्क सिद्ध करायसाठी ते सर्टिफिकेट लागतं. एकच सर्टिफिकेट शिल्लक राहणार आहे. आणि एवढ्यासाठी एवढा मी पसारा करून ठेवतोय का? एवढा विचार करतो, एवढ्या ईर्ष्या, किती तुलना, एवढ्या स्पर्धेच्या चक्रातून मी जात असतो. किती जणांचे द्वेष केले, पुन्हा पुन्हा बरोबर शत्रुत्व केलं. कशासाठी? धन, संपत्ती, कीर्ती यासाठीच ना. अन्य काही त्यातनं मिळालं? जे मला पुढील जन्मामध्ये उपयोगाला येणार नाही किंवा पुढील जन्म थांबवणार नाही. सर्वात श्रेष्ठ अध्यात्म विज्ञान, उरलेलं सगळं मोघ आशा, मोघ कर्मानो, मोघ ज्ञाना. त्याचा कारण आहे राक्षसीने आसुरी संपत्तीचा आश्रय आम्ही घेतला. आसुरी संपत्ती न म्हणता त्याला प्रकृती म्हणलेला आहे. राक्षसी आणि आसुरी प्रकृती जी आहे, मोहिनी प्रकृती जी आहे, त्या मोहिनी प्रकृतीच्या आश्रयामुळं माझ्या हे वाट्याला आलं. फार सुंदर विचार आहे. म्हणून हा लक्षात ठेवावा श्लोक. अनंत शास्त्रम बहुलाश विद्या अल्पश्य कालो बहुविघ्नताय यद सारभूतम तद उपासनीयम. जे सारभूत आहे ते पकडावं आणि त्याचाच नाद करत बसावं. तेच विचार करावा, त्याच्यावरच बोलावं, तेच विचारात घ्यावं, तेच दुसऱ्यांना सांगावं की जे माझ्या कृतार्थासाठी उपयोगाला येईल. पण माऊली म्हणतात त्यांच्या हातात जसं दिलेलं ही शास्त्र जी आहेत ना, ही शास्त्र मरकटा हाती दिलेल्या नारळासारखं आहे. मरकटा नारळ तोडिले, कांदळ्या ती पडले मोती जैसे. काय त्याचा उपयोग आहे? धन, विद्या, कीर्ती, सन्मान तेवढ्यापुरतंच असतं ना. पाया पडणारे पाय ओढल्याशिवाय राहत नाही. आपण जरा उलटं वागून बघा. मी प्रशंसा करतो दुसऱ्याची, कारण कोणीतरी माझी प्रशंसा करावी म्हणून. ही आसुरी नाही का प्रकृती? आसुरीचा आहे भाव. हा आसुरी भाव मी जोपासतो का? मला प्रशंसा करणारे कोण भेटतील सांगा ना. मीच कुणाची प्रशंसा केली नाही तर. म्हणून मी दुसऱ्यांची प्रशंसा करतो. दुसरी खरंच मोठे आहेत आणि खरंच त्यांचं वर्णन मला करायचं आहे म्हणून मी प्रशंसा करत नाही. तर माझी प्रशंसा माझ्या माघारी यांनी करावी म्हणून मी या समोरच्या व्यक्तीला चांगलं बोलतो, त्याचं उठाठेव करतो, काय असेल ते त्याला काहीतरी मदत करायला जातो. तो पुढे कधीतरी माझ्या मदतीला यावं म्हणून. बघा, तुम्हाला कोणीतरी काहीतरी दिलं, तुम्ही त्याला नाही द्या, उद्यापासून त्यांची वृत्ती आसुरी होते की नाही बघा. मग केलेलं काय झालं? मग मी केलं नाही, मग मी परत दिलं तर मला ती देणार आहे. मी परत दिलं तर. ही सगळं रहाट गाडगं या प्रकृतीचं आहे. याचा शांतपणे विचार आपण जर करायला लागलो तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, सगळं हे वाया जाणारी गोष्ट आहे. म्हणजे वाया जाणार आहे, निष्फळ होणार आहे, त्याचा पाठलाग का करावा? जे काही ते पडिले ते मरकट नारळ तोडिले, का आंधळ्या हाती पडले मोती जैसे. किंबहुना ते यांची शास्त्रे. पुढची ओवी आपण चालू करूया. 177 नंबर. बघा ज्ञानेश्वरीमध्ये. किंबहुना ते यांची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिदली शस्त्रे, का अशौची या मंत्रे विजय कथली. भलत्याच माणसाला मंत्र सांगण्यासारखा प्रकार आहे. यांच्या हातामध्ये किंबहुना तयांची शास्त्रे, त्याने शिकलेली सगळी शास्त्र व्यर्थ आहे. जी शास्त्र मला मुक्त करायला उपयोगी पडत नाही ती व्यर्थ आहे.
शास्त्राचं तीच गोष्ट लक्षात आहे. आचार्यांचा श्लोकच आहे, आपण बहुतेकांना पाठ असेल. शास्त्र हे शिकल्यानंतर ते जर मुक्तीला उपयोग पडलं तर उपयोगाचं आहे. म्हणजे शास्त्र निष्फळच ठरतं जर मुक्त करून गेलं नाही तर. आणि शास्त्र शिकलं नाही तरी त्याचा जन्मही निष्फळच असतो. दोन्हीचा टप्प्याचा विचार केला. शास्त्र शिकावं पण पंडित बनण्यासाठी नाही, कारण शब्दाच्या पलीकडचं तत्व मी शास्त्राच्या द्वारे कळणार नाही. पण त्यांनी शिकलेली सर्व शास्त्रे किंबहुना तयाची शास्त्रे ती कशासारखी आहेत? दृष्टांत, जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे. म्हणजे त्यासाठी काय? कुमारी म्हणजे एखाद्या मुलीच्या हातात, छोटी मुलगी आहे, तिच्या हातामध्ये एखादं शस्त्र द्यावं. शास्त्रे आणि शस्त्रे शब्द दोन वापरले ना. मुलीच्या एखाद्या लहान हातामध्ये काय, छोट्याशा मुलगीला काहीतरी रिव्हॉल्वर हातात द्यावे किंवा तलवार द्यावी किंवा चाकू द्यावा, चांगला वापर करतील ना. तसं किंवा का अशौची या मंत्रे बीजे गतीने. अशौच म्हणजे काय शब्दाचा अर्थ? जे देहानं, गुणानं, कर्मानं अशुची म्हणजे अशुद्ध आहेत अशा मनुष्याला जर वैदिक किंवा पौराणिक अशी जे असलेले जी बीज मंत्र आहेत, तर बीज मंत्र सांगून काय होईल? ते सिद्ध होतील काय सांगा? अशौच आहे. त्याचा अधिकार नसताना एखाद्याला जर दिलं तर त्याचा दुरुपयोग होऊन समाजाला घातक ठरती ती व्यक्ती. लक्षात ठेवा. आपला हा आपण विचारही तोच करायला पाहिजे. आपल्याला जे मिळत असते ना ते माझ्या अधिकाराप्रमाणे मिळत असते, आणि त्याच्यापेक्षा जास्त हवं असते ना, ही आपली अघोरी आसुरी अपेक्षा असते. मला ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, ही आसुरी अपेक्षा असते. आणि आसुरी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी राक्षसी प्रवृत्तीचा अंगीकार करतो आणि त्याद्वारे संपवतो इतरांना. तर माझी इच्छा मला पूर्ण करायची आहे. ती इच्छा कसली आहे? आसुरी आहे. मग अधिकार नसताना जर कोण काय, म्हणून जे मला मिळालंय आज, जे मला आता प्राप्त आहे, मला जेकडं माझं शरीर, माझी विद्या, माझं अमुक, मला मिळालेलं जे जे म्हणून आहे त्याचा मी अधिकारी आहे. याच्या पलीकडचा अधिकारी मी नाही. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रयत्न करावेत, शास्त्र अभ्यास करावा, पण तो असा असू नये की कुमारी हाती दिधली शस्त्रे असा नसावा. अशौचिया मंत्रे बीजे कथिली असा नसावा. एखाद्या अशौच आणि ज्याला अक्कल नाही, अधिकार नाही, अशाला जर बीज मंत्र दिला तर तो त्याचा उकिरड्यावरती नेऊन त्याचा पोबाटा करेल आणि तो वाया जाईल मंत्र. काय उपयोगाचा? एखाद्या मुलगीला शस्त्र दिलं तर ती मुलगी, छोटी मुलगी किंवा मुलगा, लहान मुलं त्याचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. म्हणून अधिकार असायला पाहिजे ना. अपवित्र माणसाला सांगितलेले बीज मंत्र अनर्थकारक होऊ शकतो ना, तो सिद्धिदायक होईल का? म्हणून लहान मुलाला दिलेले शस्त्र त्यालाही अनर्थकारक ठरू शकतं. ते स्वतःला तरी इजा करून घेईल किंवा दुसऱ्याला सुद्धा तरी इजा करेल. अशी नको असलेलं, ज्याला लायकी नाही, त्यांना मिळालेली कुठलंही पद जे आहे तो त्याचा गैरवापर करायला चालू करतो. जसे आता राजकारणाच्या बाबतीमध्ये काही राजकारणी मंडळी, काही म्हणतोय मी, अंडरलाईन करूया आपण त्याला, दुरुपयोग करतात, सत्तेचा दुरुपयोग करतात आणि समाजातील बऱ्याचशा लोकांना, काही समाजाच्या प्रवृत्तीला वेठीस धरतात. का? त्यांना मुळातच त्यांची पात्रता नसताना त्याला ते मिळालेलं असतं ना. अशी काही मंडळी असतात. आणि पात्रता नसताना जर पद प्राप्त झाली तर त्या पदाला अर्थही राहत नाही, पदाची बेअब्रू होते आणि परिणामानं दुसऱ्यांनाही ते त्रासदायक आणि अनर्थकारक ठरत असते. हा मुद्दा माऊलींनी मांडलेला आहे. माऊलींना म्हणायचं आहे, अशाने राक्षसी प्रकृती आतमध्ये आहे, आसुरी आतमध्ये भाव आहे, आणि अशा आसुरी भावानं युक्त असलेल्या एखाद्या माणसानं काहीही प्राप्त केलं तरी ते निष्फळ ठरेल. काहीही मिळवलं तर ते अनर्थकारी आणि व्यर्थ होईल. हे सांगण्यासाठी दृष्टांत दिलेत. अशौचा बीजमंत्र किंवा कुमारी हाती दिलेले शस्त्र दोन्ही किती घातक आहेत हे लक्षात येतं. आज अलीकडे आपल्याला ते अनुभव यायला लागलेले आहेत. म्हणून विचारपूर्वक मंत्रविद्या द्यावी, विचारपूर्वक परमार्थ सांगावा. भगवद्गीता खबरदारी देते आपल्याला, खबरदार करते. शेवटच्या 18व्या
अध्यायाच्या समारोपामध्ये की हे कुणालाही देऊ नका की जे माझा द्वेष करतात, ज्यांच्या मनामध्ये परमात्म्याविषयी भाव नाही, जे दुष्ट माणसं आहेत, जी लबाड आहेत, अशांना कधीही परमात्म विद्या शिकवू नये, कारण ती अनर्थकारक होत असते. शास्त्रात सांगलेली विधी नियम पाळून मंत्राचा उपयोग करावा लागतो, नाहीतर मंत्र वाया जाण्याची शक्यता असते ना. काय काय नुसतं शब्दज्ञान झालं म्हणजे आलं शास्त्र काय? ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठ आहेत, आचार्यांच्या ग्रंथातले श्लोक पाठ आहेत, उपनिषदातले मंत्र पाठ आहेत. ते भडभडा भडभडा बोलून दाखवतो बरोबर आहे, परंतु त्याच्याकडे तेवढी पात्रता असते का, हा मुद्दा आपल्याला फार विचार करायला लावणार आहे. परमपूज्य गोविंदगिरी महाराजांच्या एका ग्रंथामधून वाचनात आलेली गोष्ट सांगतात. ते म्हणतात, एका घरी मी गेलो होतो आणि त्या घरातला मुलगा तो इंग्लिश मीडियममध्ये शिकत होता. म्हणजे इंग्लिश भाषेत माध्यमातून तो शिकणारा तो मुलगा होता. छोटा मुलगा, 5-6 वर्षाचा, अगदी छोटा मुलगा. आणि त्या छोट्या मुलगा काय करत होतं, ते टाइम्स ऑफ इंडिया जो पेपर आहे, इंग्लिश पेपर, तो पेपर उघडून बघित बसलेला होता, टाइम्स ऑफ इंडिया. महाराजांनी त्याला विचारलं, अरे तू हे वाचू शकतोस? तर म्हटलं, होय, मी टाइम्स ऑफ इंडिया वाचतो. मुलगा म्हटला, छोटा मुलगा, वाचून दाखव तू. तर वाचून दाखवताना तो सांगायला, TIMEOFINDIA टाइम्स ऑफ इंडिया वाचलं बघा मी. अरे काय वाचलंच काय? बरं वाचलं नाही म्हणायला नाही वाचलं, कुठं वाचलं पण खरं वाचलं काय? वाचलं नाही म्हणायला जागा नाही आणि वाचलं म्हणायला सुद्धा जागा नाही. काय म्हणता येईल? परत म्हणजे डॉक्टर काका आपलं एक उदाहरण देतात ना, एक छोटा मुलगा त्यांच्याच चेअरवरती येऊन बसला पेशंट तपासायला जेव्हा ते, आणि त्यांचं बघून तो त्या चेअरवर बसला आणि पेशंटला तपासायला आला. त्याचं पेशंट तपासणं कसं असेल? माऊली सांगतात ना, तयाची शास्त्रे जी कुमार हाती दिली शस्त्रे. कंपाऊंडर म्हणून 4 वर्ष राहिला आणि ऑपरेशनच करायला लागला तर त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल काय? शस्त्रक्रियाच करायला लागला. डॉक्टरच्या हाताखाली 4 वर्ष कंपाऊंडर म्हणून काढली तर झाला डॉक्टर. असे डॉक्टर विनाशकारी ठरतील का नाही? खूप डोनेशन देऊन एखादा इंजिनियर आर्किटेक्ट झाला, त्याच्या इमारती कशा असतील सांगा बघू, ज्यांना अभ्यास न करता सर्टिफिकेट प्राप्त केली अशांची. अशी काही उदाहरणं परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. वारसा हक्कानं गाद्या मिळाल्या, पण गाद्यांचा दुरुपयोग सुरू आहे. जे व्हायला पाहिजे, जिथं मिळायला पाहिजे तिथं ते पोहोचतच नाही. जिथं नको आहे तिथं ते मिळालेलं असतं आणि ते मिळालेल्याचा दुरुपयोग चालू असतो ना. म्हणून त्यांची भक्ती काय, आता भक्ती असेल. या मुलाचं उदाहरण, टाइम्स ऑफ इंडिया वाचतो का नाही? तो वाचतो, पण काय वाचलं त्यानं? काहीच नाही वाचलं. तो 12 खडी वाचतो टाइम्स ऑफ इंडियामधली, वरून अल्फाबेट्स फक्त वाचतोय, बाकी काय करतो? तशी ही भक्ती करतात, पण तामशी भगवंताला समजून घेऊन भक्ती करत नाही. ज्ञानेश्वरी वाचतोय का नाही? वाचतो, पण वाचतो म्हणजे काय करतो? असाच करतो ना, जसा टाइम्स ऑफ इंडिया वाचला तसा. त्याचा स्वतःला अनुभवच असावा लागतो. अनुभवाखेरीचे चालत नाही. गोंदवलेकर महाराज त्यांच्या ग्रंथामध्ये एक उदाहरण देतात. एका नर्सनं तिच्या आयुष्यामध्ये रिटायरमेंटपर्यंत एका सरकारी दवाखान्यामध्ये असलेल्या नर्सनं जवळजवळ 20-25 हजार प्रसूती म्हणजे बाळंतपणे केली. तिने स्वतः बाळंतपणे केली. किती जणींची? जवळजवळ 20,000-25,000 बाळंतपणे प्रसूती तिने केली. पण त्या नर्सचं लग्न झालं नव्हतं. लग्न नव्हतं त्यामुळे तिला मुलं बाळ नव्हती. आणि मुलं बाळ नाही, लग्न नाही, तिला प्रसूती वेदना काय असतील हे कळेल का? कळणार नाही. तसं शब्दज्ञानी कितीही मोठं मोठं बोलायला लागला तरी त्याला आत्मलाभ काय असतो हे समजणारच नाही. आत्मानुभव नाहीच, नुसत्या शब्दज्ञानाच्या गप्पा चालू असतील, उपयोग आहे. मुलं पाठांतर करून 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषणं करतात बघा. 2री 4थी 5वीतली मुलं हात बांधतात, एका बाजूला असे उभा राहतात घट्ट आणि फट 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 चालू करतात. त्यांना काय माहिती? त्यांना काहीतरी प्रश्न विचारला, अरे काय तू सांगायला लागलास, हे कशाबद्दल सांगायला लागलास? तर ते म्हणतात, नाही आमच्या शिक्षकाने मला सांगितले पाठांतर करून बोल म्हणून. आला, बोलला, रिकामा झाला. अशी शब्दज्ञानी पंडित असतील तर त्यांच्या शब्दज्ञानाला भारावून जाऊन आपण इतकं त्यांच्या आहारी जातो की वाटायला लागते, अरे खरोखर तर आत्मानुभवी आहेत की काय? पण आत्मानुभवी नसतात.
नुसते शब्दपंडित असतात. नर्सनं किती प्रसूतीच्या शस्त्रक्रिया किंवा प्रसूती जरी करून दाखवल्या असल्या, 20,000 केल्या बाळंतपणे तिनं दुसऱ्यांची केली, पण स्वतःला बाळंतपणाचा अनुभव आहे का? काय प्रसूती वेदना समजतील त्याला? काय देव समजणार आहे शब्दाने? शब्दानं देव कळणार नाही. झाला तर झाला, तर त्यासाठी तळमळीनं त्याच्या सद्गुरूंची कृपा संपादित करा. शास्त्र, सद्गुरू, संत, भगवंत यांच्या कृपा संपादित कराव्या. त्यामुळं एक मार्ग, दुसरा मार्ग प्रेम करावं. सगळ्या सृष्टीवर, भूतमात्रावर प्रेम करावं देव समजून. हा भाव आणि हे प्रेम सुद्धा तो आत्मानुभव आणून दिल्याशिवाय राहणार नाही. पण आपण या दोन्ही मार्गाचा अंगीकार न करता भलत्याच दिशेने प्रवास करतो. म्हणून मोगाशा मोह कर्मानो मोग ज्ञाना विचेतसा. त्याला जबाबदार राक्षसी, आसुरी, मोहिनी या प्रकृतीचं कारण आहे. म्हणून माऊली बोलता की मो नातयाची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिदली शस्त्रे, का अशौची या मंत्रे विजय कतली, तैशे ज्ञान जात तया आणि जे काय आचरले गा धनंजया. ते सगळं जे ज्ञान जे आहे ते सगळं व्यर्थ जातं. जे जे म्हणून त्यांनी कर्म केली ती सर्व आचरले का धनंजया. आचरले म्हणजे आचरणात आणून जी कर्म केली ती सगळी जे आगवीची गेले वाया. जे चित्तहीन, चित्तहीन नाही म्हणजे चित्ताच्या द्वारे परमार्थ केला जात नाही, तो सगळा परमार्थ व्यर्थ जातो, काही उपयोग नाही. ज्ञान जात, ज्ञान जात म्हणजे हे ज्ञानानं संपादित केलेलं जे आहे, वृत्ती ज्ञानच असतात ना, त्यांच्यासाठी ते ज्ञान आणि जे कर्म ते सगळं व्यर्थ होतं. ज्याचं चित्त मूढ आहे, अस्थिर आहे, तो सगळे राक्षसी प्रवृत्तीला अधीन होऊन वाया जातात. राक्षसी प्रवृत्तीच्या ठिकाणी हे राहतच नाही ना. किती ज्ञान प्राप्त केलं तरी त्याला गळती असते, गळती त्या ज्ञानाला. ज्यांचे चित्तहीन आहेत ते, चित्तहीन म्हणजे शब्दाचा अर्थ काय? जे मूळ चित्ताचे आहेत, जे बहिर्मुख, ज्यांचा परमार्थ चालू आहे, बहिर्मुख साधना चालू आहे, दिखावसाठी चालू आहे, किंवा लोकांना भोवती जमवण्यासाठी काहीतरी नवीन नवीन काढणं चालू आहे, त्यांच्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे भगवंताशी विन्मुख होतात आणि तसं विन्मुख होऊन देवाकडे पाठ करून जे जे संसारात मिळवलेलं असतं, ती कोणतीही ज्ञान, ती कोणतीही कला, कोणतीही भाषा आणि विद्या व्यर्थ जातात आणि त्याचं जन्ममरण त्या चुकवू शकत नाहीत. सुरुवातच आपण त्या चिंतनाने केलेली आहे. किती विद्या मागील जन्मामध्ये प्राप्त करू दे, जर सारभूत असलेली आत्मविद्या जर प्राप्त केली नाही तर जन्म, कर्म आणि ज्ञान हे मोग ठरतात, सगळे व्यर्थ आणि निष्फळ जातात, वाया. बडबड हरी विन, माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. काय सगळी तुझी बडबड, खूप भाषण केलं, खूप बोलतो, खूप सांगतो, हरी हरी म्हणत नाही. हरीशी समोर, हरीला समोर ठेवून प्रपंच करत नाही, मग तुझा प्रपंच वायाच जाणार आहे. अरे हरीला समोर ठेव, त्याला प्राधान्य, प्रायोरिटी तुझी हरी असली पाहिजे, मग तुझं ज्ञान कामाला येतं, मग तुझी कर्म कामाला होतात, ती कर्म निष्कर्म होतात, ते ज्ञान मुक्त करून टाकतं, तो जन्म कृतार्थ करतो. मग मिळालेला जन्म, घेतलेलं ज्ञान आणि जे जे काय आहे कर्म माझी, ही केव्हा मला शांतीनी तृप्तीची अनुभूती देते? तेव्हा भगवंताला माध्यम करून मी ज्यावेळी करेन तेव्हा. माझं सगळं करण्याचं माध्यम परमात्मा असला पाहिजे. मी शास्त्र वाचतो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, मी जगतो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, त्यांचं चालणं सुद्धा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे. सगळे जे जे काय आहे तैसे आत आणि बाहेर आपुली या व्यापारा मज व्यापका ते विरा विषय करी, माऊली 18व्या अध्यायामध्ये बोलतात. मी व्यापक असलेला सगळ्याचा विषय मी असलो पाहिजे. तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या कर्माचा, तुझ्या जन्माचा, तू ज्या ज्या कृती करतोस त्या कृतीचा सगळ्याचा विचार मी असलो पाहिजे. तुझ्या इच्छेचा केंद्रबिंदू मी असलो पाहिजे. सगळ्या इच्छा माझ्याकडून निर्माण होतात, मी इच्छेचं केंद्र आहे. केंद्राला सोडून जर तुम्ही काहीतरी अभिलाष ठेवाल तर तुमचा जन्म व्यर्थ जाईल, असा माऊली आपल्याला सावधानतेचा इशारा देतात. म्हणून भगवंताला समोर ठेवून जे काय असेल ते करावं. येथे काय जे जे करेल त्या सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जे करेल त्याचे परितिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, असं समर्थ बोलतात. त्याचं कारण तेच आहे.
काही कराल, जे जे कराल, काही चळवळ करा, वळवळ करा. वळवळ जरा वेगळ्या अर्थानं, चळवळ जरा सरळ अर्थानं. काही चळवळी करा, काही वळवळी करा, उपोद्व्याप करा, उचापती करा, परमेश्वराला पकडून त्याचं बोट पकडून ते करा. कुठेही प्रवास हिंडा, कुठेही हिंडा, पण देवाचं बोट सोडून हिंडू नका. शास्त्राचं दिलेल्या सगळ्या नियमांना डावलून हिंडू नका. तुमच्या कृती असता कामा नये, याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे भगवंताशी विनमुख होऊन काही केलं तर ते सगळं वाया जातं. ज्ञान जात तया जे जे काही अचरले का धनंजया, ते आघवीची गेले वाया. जे चित्तहीन, आपल्या परमार्थातला जो मुख्य बिंदू आहे तो आपले अंतःकरण भगवंताच्या ठिकाणी समर्पित असलं पाहिजे. आणि समर्पित झालो तरच. एखादा साधा हिशोब करताना एका अंकाची जरी चूक झाली तर सगळा हिशोब वहीभर भरून ठेवलेला, सगळी वही भरलेली हिशोबानं, पण त्यात कुठंतरी जरासा एखादा अंक जर चुकला असेल तर सगळा हिशोब चुकतो. तसा अनेक भाषा अनेक शास्त्रांचं ज्ञान केलं, पण भगवंत प्राप्ती हा उद्देश नसेल तर त्या चित्तहीनाला कशी शांती मिळेल? अशांतस्व कुत सुखम, कशी मिळेल सांगा? चित्तहीन म्हणजे अस्वस्थ असणारा, मूढ चित्ताचा. त्याची ज्ञान मोघ होतील, त्याची कर्म, त्याचा जन्म आणि त्याचे सर्व काही ज्या अपेक्षा आशा आहेत त्या सगळ्या महत्वाकांक्षा ठेवतो. कसली महत्वाकांक्षा ठेवतो? भगवंताला प्राप्त करण्याची महत्वाकांक्षा कोण ठेवली? काय संतांनी ठेवली. त्यांची महत्वाकांक्षा काय असायची? तर संतांना वाटायचं हे जन्मच मला भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे, आणि जर प्राप्तीच करणं हाच माझा हेतू आहे, अन्य काय हेतू नाही. मग उरलेलं काय? प्रपंच करायचा, मुलाबाळांना जन्म दिला, पण याचा अर्थ तेच करत राहूया काय? त्यासाठी नाही जन्म आपला. त्यासाठी जर असेल तर असं चंचल चित्ताचे आज्ञेरी लोक जे आहेत ते आसुरी किंवा राक्षसी मोहिनी प्रकृतीला शरण जातात, प्रपंचाला शरण जातात. हा महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रपंचाला शरण गेला, नातं भूत धन संपत्ती कीर्ती प्रतिष्ठा यासाठी काहीही करायला तयार असतात. अशी माणसं राक्षसीने असुरी विद्येमध्ये, अक्षशीने असुरी प्रकृतीमध्ये नांदत असतात. काय काही वाटेल ते करतात कीर्तीसाठी, सत्तेसाठी, काही वाटेल ते. सत्ता असूनही असं नाही, प्रतिष्ठा मिळूनही असं नाही. प्रतिष्ठा मिळतच राहते, पण प्रतिष्ठेसाठी केलेला खटाटोप जर चुकीच्या मार्गाने चालू असेल तर ती राक्षसी प्रकृती आहे, आसुरी प्रकृती आहे. तामशी आणि राजस गुणाचं प्राबल्य आपल्या अंतःकरणावरती असतं, आणि म्हणूनच आपल्या हातून ह्या गोष्टी, ह्या चुका, फार मोठ्या ज्या घोड चुका ज्याला आपण म्हणतो त्या घडत राहतात. म्हणून चंचल चित्त काही उपयोगाचं राहत नाही. चित्तहीन शब्द वापरायला अज्ञानी लोक असतात ते. म्हणून स्वार्थासाठी, कामनापूर्तीसाठी दुसऱ्याला दुःख देतात ते असुर असतात. असुर म्हणजे राक्षसाचाच भाग आहे, पण थोडा राक्षसापेक्षा वरचा, एवढाच फरक आहे. राक्षसी म्हणजे तमोगुण आणि असुर म्हणजे रजोगुण, एवढा फरक आहे त्यामध्ये. म्हणजे कामनेत, आणि जर तुम्ही त्यांच्या इच्छेमध्ये बाधा कोणी आणली तर ते क्रोधानं असं खवळतात आणि दुसऱ्याचं नुकसान करायला जातात, ते राक्षसी. आसुरी संपत्तीचे लोक हिंसा करत नसतील फक्त, पण हिंसेचे विचार बाळगून आपल्या स्वार्थ साधत असतात. पण राक्षसी ही जी असतात ना, ती क्रोधिष्ठ असतात, आणि त्या क्रोधाच्या प्रभावाखाली दुसऱ्यांचा जीव सुद्धा घ्यायला, प्राण घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि काहीच स्वार्थ नसताना, दुसरा मुद्दा आहे बघा, काहीच नसते, उगीच दुसऱ्याला त्रास देतात बघा, उगीच. काही स्वार्थ नसताना विनाकारण नुकसान करतात. ती मोहिनी प्रकृतीचे, मोहिनी स्वभावाचे असतात असं संत म्हणतात. तीन प्रकृती, तीन स्वभाव सांगितले. एक राक्षसी स्वभाव, एक आसुरी स्वभाव 16व्या अध्यायामध्ये आपण बघू, पण इथं वर्णन थोडक्यात केलेलं आहे, त्याचा विचार थोडासा चालू आहे. हे राक्षसीच्या स्वभावाचे असतात, काही आसुरी स्वभावाचे असतात. पण विनाकारण ही तरी बरी कशी, ती दुसऱ्याकडनं काहीतरी मिळवण्यासाठी आपल्या यांना देणं घेणं काय नसताना सुद्धा दुसरा सुखी झालेला पाहतच नाही. झोपलेल्या कुत्र्याला काठी मारायची, बघा कसली प्रवृत्ती आहे बघा. झोपलंय कुत्र आणि त्याला काठी मारून द्यायचं. तसं कारण नसताना दुसऱ्याचं दुःख बघत राहायचं, म्हणजे दुसऱ्याला दुःख होईल यामध्ये आनंद बाळगणारी जी ही लोक आहेत. म्हणून हे मोहिनीच्या प्रभावाखाली असतात. मोहिनी एक रूप आहे ना भगवंताचं. विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं. काय ती कथा आहे भस्मासुराची.
आम्ही आम्ही आपल्या समाजामध्ये आम्ही असे भस्मासूर खूप आहोत. भस्मासुराची जी सगळा स्वभाव आहे ना, त्यातला काही स्वभाव आमच्यामध्ये झालेला असतो. भस्मासुरला मेला ना भस्मासूर, शेवट कसामध्ये त्यामध्ये होतो, मोहिनीला भुलला. कुणाला भुलला? मोहिनीला. भस्मासूर भस्म कशानं झाला? करताच येत होतो. कथा सांगितली जाते ना, त्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये कथा आहे बघा त्याची. भगवान शंकरांना भस्म सापडायचं नाही, तो राक्षस रोज त्यांना भस्म आणून द्यायचा. माणसं तरी मरायला पाहिजेत ना, मेलेल्या माणसाची राख आणून द्यावी लागायची. माणसं मरत नाही, म्हणून भगवान शंकरांच्याकडे येणं तक्रार केली. अहो माणसंच मरत नाही, मग मला जर भस्म मिळालं नाही तर तुम्हाला कुठला अन्न देऊ? मग माणसं मरायला पाहिजेत, मग मी असं मला एक देव वर द्या, ज्यांच्या डोक्यावर मी हात ठेवेन तो मरेल, म्हणजे तुम्हाला भस्म पण आणता येईल ना, त्याला त्याची राख आणता येईल. भगवान शंकर भोळे होते, ते म्हणजे ठीक आहे तुला दिला वर, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते. त्यानं अगदी काय भयंकर आता हायदोसच घातला पृथ्वी तलावर, दिसेल त्याला मारायचं आणि भस्म घेऊन जायचं. शेवटी शेवटी देवांच्या पाठी लागला. अहो देवांच्याच नाही, ज्याने वर दिला त्या भगवान शंकरांच्या पाठी लागला, तुमच्याच डोक्यावर हात ठेवतो म्हणून. किती परिस्थिती गंभीर होती बघा. त्यावेळी भगवान विष्णूंना मोहिनीचं रूप घेतलं. ही मोहिनी काय करते बघा, राक्षसाला नाचायला लावला आणि शेवटी त्यालाच त्याच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. स्वतःचा घात मोहिनी प्रकृतीमुळं, मोहिनी स्वभावामुळे होतो. मोहिनीच्या प्रभावाखाली आलेल्या भस्मासुराचा स्वतःच त्यानं घात करून घेतला. आपण स्वतःचाच घात करतो. आम्ही आत्मघातकी आहोत. जर आपण भगवंताला बिनमुख होऊन मी माझा प्रपंच सांभाळत असेल आणि कीर्तीच्या पाठीमागे लागलो असेल, तर राक्षसीने आसुरी प्रकृतीच्या द्वारे मी माझे सगळे भोग भोगत असेल, तर मला मोहिनी जाणार, मोहिनी, आणि मोहिनीच्या द्वारे माझा घात होणार आहे. किती सुंदर उदाहरण त्यामध्ये दिलंय. हेच सगळं आहे भस्मासुरला दिलेला वर, रावणाला दिलेला वर. ही मोहिनी प्रकृती, ही भस्मासूर जीवाला नष्ट करून टाकते, सोडत नाही त्या. हा विचार जर आपण अंगीकारला तर लक्षात येईल. माऊली म्हणतात, तेच ऐशे ज्ञान जात तया, आणि जे काही आचरले गा धनंजया, जे काही आचरले गा धनंजया, ते आगवेची गेले वाया जे चित्तहीन. जे चित्त हीन आहेत त्यांचं सगळं वाया जातं. वेळ संपलेली, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय